नाही आता आपुल्या मरणा दुःख होते जनान देखवे आमुची तो जाते ऐसी परंपरा का तुम्ही दातारा नेना ऐसी भजनी विक्षेपतेची पै मरण न वजावा तो क्षण एक वाया आमुची तो जाते ऐसी परंपरा का तुम्ही दातारा नेना ऐसी तुका म्हणे नाही आघाताचा वारा ते स्थळी दातारा ठाव मागे आमुची तो जाते ऐसी परंपरा का तुम्ही दातारा नेना ऐसी विढला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् सोमोपंत तथा गुणिजनतया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोते खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडे करा तो माझी वाणी तुझे वर्ण गुणना 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 नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवासी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू भीत नाही आता आपुल्या मरणा दुःख होते जनान देखवे भीत नाही आता आपुल्या मरणा दुःख होते जनान देखवे आमुची तो जाते ऐसी परंपरा का तुम्ही दातारा नेना ऐसी अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद समर्थ सद्गुरू नामदेव बाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या पावन भूमीमध्ये भगवान ग्रामदैवतेच्या चरणावर सेवा समर्पित करण्याचा जो योग आहे,
ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला समस्त ग्रामस्थ मंडळी, त्याच पद्धतीनं गावातील सप्ताह कमिटी मंडळ, त्याच पद्धतीनं गावातील माझ्यावर नितांत प्रेम करणारा संपूर्ण तरुण वर्ग यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झालाय। आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे आदरणीय श्री हरिभक्त परायण आपल्या गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व सुरेश दादा भुंबर, आणि त्याच पद्धतीनं जीवन भाऊ आणि प्रकाश दादा। सुरेश भाऊ कोण आहे? सुरेश महाराज आमचे सर आहेत। खरं तर जीवन दादांच्यामुळे आणि प्रकाश दादांच्यामुळे आपल्या गावामध्ये येण्याचा हा योग आहे। माणसानं भरपूर श्रीमंत असावं आणि श्रीमंती सोबत आपल्याकडे औदार्य सुद्धा असावं। मी असं म्हणेल, आपल्याकडे किलोने नाही, क्विंटलने नाही, तर मला असं वाटतंय तोळ्यानं नाही, क्विंटलने आपल्याकडे सोनं असावं, परंतु त्या सोन्याच्या शेजारी थोडीशी संस्कृती ठेवलेली असावी। ज्या सोन्याच्या शेजारी संस्कृती नसेल ते सोनं एकतर जळतं तरी किंवा बुडतं तरी। द्वारकेमध्ये भरपूर संपत्ती होती, परंतु संस्कृती राहिली नव्हती म्हणून द्वारका बुडाली। लंकेमध्ये भरपूर संपत्ती होती, परंतु संस्कृती राहिली नव्हती म्हणून लंका जळाली। ज्या संपत्तीच्या शेजारी संस्कृती नसते ती संपत्ती असून सुद्धा काही उपयोगाची नसते। मला असं वाटतंय जीवनदादांच्या जीवनामध्ये आणि प्रकाशदादांच्या जीवनामध्ये संपत्तीही भरपूर आहे आणि संपत्तीच्या शेजारी संस्कृती असल्यामुळे औदार्य सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे। नाहीतर आमच्यासारख्या कीर्तनकारांचं सौजन्य घेणं ही गोष्ट तशी फार कठीण आहे। तसे खूप चांगली माणसं आपल्या गावामध्ये आहेत, आपल्या गावामध्ये ज्यांच्यामुळे अनेकदा येण्याचा योग प्राप्त झालाय। आदरणीय श्री हरिभक्त परायण आमचे बुंबर सर यांच्या अतिव अशा प्रेमातनं ही कीर्तनाची साधना माझ्यापर्यंत नेहमी प्राप्त होत असते। या प्राप्त योगातून भगवत चरणी सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं, नामदेव बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं जो अभंग मी आज आपल्या समोर गायला, तो अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा अगर वैराग्याचं शिखर श्रीमंत ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली आहे। असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत जगद्गुरु श्री तुकोबराय श्री महाराजांचा संपूर्ण विश्वाला इंद्रायणी माते इतकाच पवित्र आणि पुनीत करणारा गोड अभंग आज तुमच्या सर्वांच्या सेवेकरता उपस्थित केला, की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय समाजाचं दुःख पाहिल्यानंतर 2 वर्ष हा जो समाज कोरोनाशी आणि ओमिक्रॉनशी लढतो आहे, या समाजाचं दुःख पाहिल्यानंतर समाजाच्या सुखासाठी आणि समाजाच्या हितासाठी जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामधून देवाकडे एक गोड प्रार्थना करतायत। त्या प्रार्थनेचं चिंतन आज आपल्याला आपल्या संकल्पित वेळेमध्ये करायचं आहे। विठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्तानं हा धर्ममंडप 2 वर्षानंतर कीर्तन सभेसाठी सुसज्ज झालाय, संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष भजनाची आणि कीर्तनाची वाट पाहत होता। वारकऱ्याच्या गळ्यातला टाळ 2 वर्ष वाजायचा थांबला होता, वारकऱ्याच्या समोरचा मृदुंग 2 वर्ष वाजायचा थांबला होता, वारकऱ्याच्या मुखातलं भजन आणि कीर्तन कोरोनानं 2 वर्ष थांबवलं होतं। 2 वर्षानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये भजनं आणि कीर्तनं चालू झाली आहेत। ओमिक्रॉनमुळे पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर होती, परंतु भगवंताची कृपा झाली आणि पुन्हा ओमिक्रॉन असताना सुद्धा ही कीर्तनाची साधना, महापूर असताना सुद्धा आणि कोरोना असताना सुद्धा तुम्ही हा नामसप्ताह अत्यंत प्रेमानं या ठिकाणी सांभाळून ठेवलाय। मला खरोखर ग्रामस्थ मंडळीला आणि संयोजक मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत असं मला वाटतं। त्याचं कारण या महाराष्ट्रामध्ये आजही बरीचशी गावं अशी आहेत की त्या गावामध्ये आजही नामसप्ताह बंद आहेत। ज्या गावामध्ये प्रत्येक माणूस एका विचाराचा आहे, ज्या गावातील माणसं एका विचारानं राहतात, त्याच गावातील महाराष्ट्रामध्ये नामसप्ताह आजही चालू आहेत। म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळीला मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेल। कोरोना सारखं संकट असताना सुद्धा फार मोठा नामसप्ताह आपण या ठिकाणी आयोजित करत आहात। या वर्षीचं आपलं हे कितवं वर्ष आहे? 37वे। गेली 37 वर्षापासून नामदेव बाबांच्या आशीर्वादानं नामदेव बाबांची सेवा करण्यासाठी
हा नाम सप्ताहाचा वसा आणि वारसा तुम्ही हाती घेतलाय. मला असं वाटतंय या वर्षीचं आपलं हे 37वं जरी वर्ष असलं तरी नामदेव बाबांच्या आशीर्वादानं जर हा नाम सप्ताह असेल तर मला असं जाणीवपूर्वक म्हणावं असं वाटतं की हे आपलं 37वं जरी वर्ष असलं तरी या नाम सप्ताहाला ज्या वेळेस 50 वर्ष पूर्ण होतील दादा त्यावेळेला आपण सगळे जिवंत असणारच आहोत. समजतंय तुम्हाला? बाबांच्या आशीर्वादानं नाम सप्ताह हाती घेतलाय म्हणून ज्या वेळेला तुमच्या या नाम सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला आपण सगळे जिवंत असणारच आहोत. ज्या वेळेला तुमच्या या नाम सप्ताहाला 75 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला माईक सिस्टीम सुद्धा यांचीच असणार आहे. ज्या वेळेला तुमच्या या नाम सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण होतील दादा त्यावेळेला तुम्ही माझं कीर्तन पुन्हा तुमच्या नाम सप्ताहामध्ये ठेवणारच आहात. आणि ज्या वेळेला तुमच्या या नाम सप्ताहाला दादा 150 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला विनेकरी सुद्धा तेच असणार आहेत. थांबणार आहात ना 150 वर्ष? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं किसी का, तू काया नगर का सौदागर, एक दिन तो तुम्हें जाना है, तू काया नगर का सौदागर. उद्याचं काही नसते दादा, माणसाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही हो. कधी कोरोना सारखी संकट येते. बेमुंडना बेमुंडना तन मुंडना बेमुंडना बेमुंडना तन मुंडना बे मुंडना बे मुंडना तन मुंडना बे मुंडना बे मुंडना तन मुंडना बे मुंडना बे मुंडना तन मुंडना बे मुंडना बे मुंडना. आखिर मिट्टी में मिल जाना, तन मुंडना बे मुंडना बे मुंडना. थोडस मला सुद्धा येतं म्हणून गायलं. कधी आपल्या जीवनामध्ये भगवंताचा निरोप येईल आणि कधी माणसाला जावं लागेल दादा हे सांगता येणार नाही. कधी कोरोना सारखी संकट येतील आणि कधी आपल्या परिवारातील चांगली चांगली माणसं आपल्या डोळ्या देखत निघून जातील हे सांगता येते. कधी महापुरासारखी संकट येतील आणि कधी परिवार महापुरामध्ये वाहून जाताना आपल्याला दिसतील हे सांगता येणार नाही. आणि मी असं म्हणेल गेली 2 वर्षापासून सबंध महाराष्ट्र 2-3 संकटाला दादा सामोरं जातो आहे. मी मुद्दाम हा अभंग का निवडला त्याची भूमिका मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. 2 वर्षापासून आपण फार मोठ्या संकटाला सामोरं जात आहोत. पहिलं जे संकट आपण 2 वर्षापासून भोगतो आहोत मला असं वाटतंय ते संकट म्हणजे कोरोनाचं संकट आहे. दुसरं जे संकट आहे ते बिबट्याचं संकट आहे आणि तिसरं जे संकट आहे ते महापुराचं संकट आहे. काही काही भागामध्ये महापुराने माणसं वाहून गेली, काही काही भागामध्ये वाघाने माणसं खाऊन घेतली आणि काही काही भागामध्ये कोरोनानं बऱ्याचशा गावातील माणसं निघून गेली. 2-3 संकटाला आपण सामोरं जात आहोत. पहिलं संकट आहे कोरोना, दुसरं संकट आहे बिबट्या आणि तिसरं संकट आहे महापूर. मला असं वाटतंय 2 वर्षापासून भगवान परमात्मा तुमची आणि माझी परीक्षाच घेतोय. बरं कळतंय तुम्हाला? 2 वर्षापासून देव तुमची आणि माझी परीक्षा घेतो. त्याचं कारण असं आहे बघा तुम्ही, कोरोना माणसाला एकत्र बसू देत नाही, कोरोना माणसाला एकत्र बसू देत नाही, वाहक गावाच्या बाहेर एकट्याला फिरू देत नाही आणि महापूर परिवारातील माणसाला एकत्र घरामध्ये निवांत बसू देत नाही. दादा याचं काय कारण असेल? 2 वर्षापासून आपण ही संकट भोगतो आहोत याचं काय कारण असेल? 2 वर्ष आमच्या गळ्यातला टाळ वाजायचा थांबला याचं काय कारण असेल? कधीतरी आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतंय 2 वर्ष आपण या संकटाला सामोरं जात आहोत त्याचं कारण असं आहे, नक्की आपण आपल्याकडून काहीतरी या अगोदर चुकलं असेल. तुका मने पाप तुरगचे रूप
पापे येते रोगाची रूपे. नक्की आपल्याकडून या अगोदर काहीतरी चुकलं असेल. कधीतरी आपण कुणाचा तरी या वाणीनं निंदा केली असेल. कधीतरी आपण कुणाचा तरी द्वेष केला असेल. आपण कधीतरी कुणाचा मत्सर केला असेल. नक्की आपल्याकडून काहीतरी चुकलं असेल. म्हणून 2 वर्षापासून आपल्याच माणसांपासून आपल्याला आपली स्वतःची तोंड झाकावी लागतायत ना. 2 वर्ष आपण आपल्याच माणसांपासून आपली तोंड झाकून ठेवली. आपण 2 वर्षापासून आपल्या तोंडाला काय लावलं? मास्क. 2 वर्षापासून आपल्या माणसांपासून आपल्याला आपली स्वतःची तोंड झाकावी लागतात. त्याचं कारण नक्की आपल्याकडून दादा काहीतरी चुकलं असेल. अरे कुछ गुन्हा तो हमने भी किए होंगे साहब, कुछ गुन्हा तो हमने भी किए होंगे साहब, वरना मुंह छुपाने की नौबत ना आती. काहीतरी चुकलं असेल ना. अरे आमच्याकडून सुद्धा काहीतरी चुकलं असेल ना. आम्हाला सुद्धा असं वाटलं होतं संपूर्ण जग थांबेल परंतु आमचं भजन आणि कीर्तन कधी थांबणार नाही असं आम्हालाही वाटलं होतं. परंतु 2 वर्ष भजनाला आणि कीर्तनाला सुद्धा थांबावं लागलं. त्याचं कारण आमच्याकडून सुद्धा काहीतरी चुकलं असेलच ना. 25,000च पाहिजेत हे आमच्याकडून सुद्धा चुकलंयच ना. 2,000 घेतल्याशिवाय आम्ही कीर्तनातला टाळ वाजवणार नाही हे आमच्याकडून सुद्धा चुकलंय. देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. जो कोई जैसी करनी करता, जो कोई वैसी करनी करता वैसा ही फल पाता. दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. समजलं नाही तर याचा अर्थ एवढाच आहे केलेलं कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. सामान्य जीव असो किंवा देव असो केलेलं कर्म दादा प्रत्येकाला भोगावं लागतंय. नक्की आपल्याकडून या अगोदर काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याच माणसांपासून आपल्याला 2 वर्ष आपली तोंड लपवावी लागली. या नामसप्ताहाच्या निमित्तानं भगवंताकडे एकच मागणं करा देवा, आजपर्यंत आमच्याकडून जे चुकलं असेल ते चुकलं असेल. आजपर्यंत 2 वर्ष आमच्या गळ्यातला टाळ वाजायचा थांबला असेल थांबू दे. आजपर्यंत आमच्या जीवनातलं भजन 2 वर्ष थांबलं असेल थांबू दे. आता तरी यापुढे आमच्या जीवनातलं भजन कधी थांबू नये. आता तरी आमच्या जीवनातला परमार्थ कधी थांबू नये. आमच्याकडून जर या अगोदर काही चुकलं असेल देवा आम्हाला माफ कर. परंतु यापुढे आता आमचा अंत तू पाहू नको. तू पाहिलेला अंत आता आम्हाला अजिबात सहन होणार. फार चांगली चांगली माणसं कोरोनातून जाताना आम्ही पाहिली आहेत. एखाद्या माणसानं आपल्या जीवनामध्ये मला असं वाटतंय काहींनी आपल्या जीवनातून आपले वडील कोरोनाच्या काळामध्ये गमावले असतील. काहींनी आपल्या जीवनातला भाव गमावला असेल. काहींनी आपल्या जीवनातील परिवारातील चांगली चांगली माणसं गमावली असतील. देवाकडे प्रार्थना करा देवा आता आमच्याकडे आमच्या पासून जाण्यासाठी एकही माणूस शिल्लक नाही. आता आम्हाला तू पाहिलेला अंत सहन होणार नाही. आमच्याकडून चुकलं असेल आम्हाला माफ कर. अंतकार देवा तू पाहासी असा उजेडात साऱ्या या हरवल्या दिशा न भेदाटली उरी गोठली तरी कोरडा किनारा.
दाटला जाळून या जीवा उरात यौवनवा सिरला उधळून खेळ हा कुणी रे लावला तू सांग ना मला देवा अर्ध्यावरी सुखाच्या दुःखेच का पुन्हा तू हट्ट यो असा का धरला देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी देवा आता आमचा अंत पाहू नको फार प्रेमानं आम्ही तुझी नामसाधना करत आहोत 37 वर्षापासून आम्ही तुझा परमार्थ करतो आहोत म्हणून आम्हा सगळ्या भक्तांना तुझा परमार्थ करण्याकरता तुझं भजन करण्याकरता उदंड आयुष्य आरोग्य आम्हाला प्राप्त व्हावं ही भगवंताच्या चरणावर प्रत्येकानं प्रार्थना करावी 37 वर्षापासून ही परमार्थाची साधना फार प्रेमानं करत आहात म्हणून या निमित्तानं नामदेव बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करण्याच्यासाठी जो अभंग आज आपल्या समोर निवडलाय तो अभंग एका विशिष्ट प्रकरणातील आहे आणि निवडत असताना सुद्धा एका विशिष्ट हेतूने निवडलाय तसं समग्र जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचा जर आपण विचार केला तर समग्र जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत सालो मालो नावाचं एक प्रकरण आहे डोह नावाचं एक 8 अभंगाचं फार सुंदर प्रकरण आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये व्यभिचार भावाचे काही अभंग आहेत बाळ क्रीडेचे काही अभंग आहेत अशा अनेक प्रकरणांनी नटलेला जगद्गुरु तुकोबरायांचा दादा फार सुंदर गाथा आहे आणि या गाथ्यामध्ये परचक्र नावाचं एक प्रकरण आहे ज्या प्रकरणामध्ये फक्त 3 अभंग आहेत त्या परचक्र नावाच्या प्रकरणातील आज एक अभंग तुमच्या सेवेकरता या ठिकाणी निवडलाय अभंगाची भूमिका दादा फार गोड आहे अभंगाची भूमिका जर तुमच्या लक्षामध्ये आली तर आजचा अभंग मी या निमित्तानं का निवडला हे तुमच्या सहज लक्षामध्ये येईल अभंगाची भूमिका प्रतिपादन करत असताना मी असं म्हणेल जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनाची जगद्गुरु तुकोबरायांच्या साधनेची आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या कार्याची महती ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य संस्थापक लोकराजा शिवछत्रपतींच्या कानावर पडते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये येण्याची इच्छा निर्माण होते अशा भूमिकेतला हा अभंग आहे मला असं वाटतंय जगद्गुरु तुकोबरायांचं दादा काय भजन होतं ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या रस्त्यानं जावं त्या रस्त्यातल्या मातींना सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं एवढी जगद्गुरु तुकोबरायांची साधना जर उच्च कोटीची असेल मला असं वाटतंय आम्ही आमच्या जीवनामध्ये दादा फार थोडं भजन करतो जगद्गुरु तुकोबरायांच्या एवढी साधना आमची नाही जगद्गुरु तुकोबरायांच्या एवढं भजन आमचं नसताना सुद्धा 2 तास जर तुम्ही आमच्या सानिध्यामध्ये येऊन बसत असाल ऐकताय तुम्ही कीर्तन आमच्या जीवनातलं थोडं भजन 2 तास जर तुम्ही आमच्या सानिध्यामध्ये येऊन बसत असाल तर जगद्गुरु तुकोबरायांचं दादा काय भजन होतं छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये जावंसं का वाटणार नाही अरे ज्या रस्त्यानं जावं त्या रस्त्यातल्या मातींना सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं एवढं भजन जगद्गुरु तुकोबरायांचं होतं म्हणून ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे असंच एकदा जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत ही बातमी ज्या वेळेला त्या काळच्या मुघलांना कळाली त्यावेळेला मुघलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कीर्तनात मारण्याकरता तयारी सुरू केली जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन किती वाजता सुरू होणार आहे हे त्या काळच्या मुघलांना माहीत होतं कीर्तनाची वेळ माहीत होती छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याची आखणी त्यांनी तयारी केली आखणी पूर्ण झाली कीर्तनाची वेळ आली जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर ठरलेल्या वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसले आणि छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरता कीर्तनाच्या 4ही बाजूने मुघलांनी वेढा टाकला कशा करता शिवाजी महाराजांना मारण्याकरता 4ही बाजूने कीर्तनाच्या मुघलांनी वेढा टाकल्यानंतर मुघल वाट पाहू लागले कशाची तुम्ही बोलत जा ना मी जाऊ का निघून इथून मुघल वाट पाहू लागले कशाची
मुघल वाट पाहू लागले कशाची? कीर्तन संपायची. एक वाक्य सांगू पांडुरंग बाबा, दादा त्या काळच्या मुघलांना हे माहित होतं की कीर्तनात व्यत्यय करणं पाप आहे. कळलं तुम्हाला? त्या काळच्या मुघलांना हे माहित होतं कीर्तन बंद करणं पाप आहे. आज आपल्या लोकांना कळत नाही, हे दुर्दैव आहे. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसले. मुघल वाट पाहू लागले. अर्थात कीर्तनातील लोकांनी ज्यावेळेला चारही बाजूने उभे राहिलेले मुघल पाहिले त्यावेळेला कीर्तनातील समाज मरणाला घाबरला. एकामेकाला खुणवू लागले. मुघल आलेत, मुघल आता राजांना मारणार आहेत आणि राजांना मारल्यानंतर मुघल आपल्याला सुद्धा जिवंत ठेवणार नाही. कीर्तनातील समाज मरणाला घाबरला. कीर्तनातील लोकांची चलबिचल चालू झाली आणि कीर्तनातील लोकांची चलबिचल चालू झाल्यानंतर कीर्तनातील लोकांचा झालेला विक्षेप, कीर्तनातील लोकांची झालेली चलबिचल जगद्गुरु तुकोबरायांच्या नजरेतून अजिबात सुटली नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केला, अरे माझ्या कीर्तनामध्ये लोकांनी विक्षेप करावा, माझ्या कीर्तनामध्ये लोकांनी चलबिचल करावी. अरे असं नेमकं काय झालंय की कीर्तनातील लोकांचं लक्ष आज कीर्तनामध्ये नाही? नेमकं झालं काय हे पाहण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी थोडासा बाहेर नजर टाकली आणि थोडीशी बाहेर नजर टाकल्यानंतर महाराजांच्या लक्षामध्ये आलं की आज आपल्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन निवांत बसली आहेत, परंतु महाराजांना मारण्याकरता, महाराजांचा घात करण्याकरता मुघल आली आहेत. मुघलांनी चारही बाजूने वेढा टाकलाय. मुघलांच्या हातातल्या नंग्या तलवारी पाहून, मुघलांच्या हातातले भाले पाहिल्यानंतर कीर्तनातील समाज आज मरणाला घाबरलाय. हा कीर्तनातील समाज मरणाला घाबरलाय. या समाजाचं दुःख जगद्गुरु तुकोबरायांना त्या दिवशी कीर्तनामध्ये पाहवलं नाही आणि आपल्या कीर्तनावर परचक्र आलंय हे पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून त्या काळामध्ये त्यावेळेला 3 अभंग बाहेर पडले. त्याच्यातला पहिला अभंग आहे, न देखवे डोळा ऐसा आकांत, न देखवे डोळा ऐसा आकांत. जगद्गुरु तुकोबरा म्हटले, देवा अरे तुझं भजन करतो आहोत आणि तुझं भजन करत असताना आमच्या कीर्तनातील लोकांनी मरणाला घाबरावं. या लोकांचं दुःख आम्हाला डोळ्यानं पाहवल्या जात नाही. न देखवे डोळा ऐसा हा आकांत. महाराजांच्या मुखातून पहिला अभंग बाहेर पडला. महाराजांच्या मुखातून त्यावेळेला दुसरा अभंग बाहेर पडला, कायम्या मानावे हरिकथेचे फळ. अरे देवा हरिकथेचं हे फळ आहे का रे? अरे आम्ही तुझं अखंड भजन करावं आणि आमच्याच कीर्तनावर परचक्र यावं. अरे आम्ही तुझं अखंड नामसाधना करावी आणि आमचेच कीर्तन बंद पडावीत. दारूची दुकानं उघडी करतात आणि आमचेच कीर्तन बंद पडतायत. हे आमच्या भजनाचं फळ आहे का? अरे अखंड तुझं भजन करत असताना आमच्याच कीर्तनावर परचक्र का आलंय? आमचेच कीर्तन वेळोवेळी बंद का होत आहेत? महाराजांच्या मुखातलं दुसरा अभंग आहे, कायम्या मानावे हरिकथेचे फळ. आणि महाराजांच्या मुखातला तिसरा अभंग त्यावेळेला बाहेर पडला, भीत नाही आता आपुल्या मरणा, भीत नाही आता आपुल्या मरणा, नाही आता आपुल्या मरणा, भीत नाही आता आपुल्या मरणा, भीत नाही आता आपुल्या मरणा.
मुखातून त्यावेळेला दादा तिसरा अभंग बाहेर पडला. भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःख होते जना न देखवे. तेव्हा आमच्या कीर्तनावर जरी परचक्र आलेलं असलं, आमच्या कीर्तनातील समाज जरी मरणाला घाबरत असला, तरी कीर्तन करत असताना आम्ही मात्र मरणाला अजिबात घाबरत नाही. मला एक वाक्य सांगू द्या. ज्या कीर्तनातील समाज मरणाला घाबरला होता 350 वर्षापूर्वी, जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनातील समाज जो मरणाला घाबरला होता, ज्या मंडपातील समाज मरणाला घाबरला होता, त्याच मंडपामध्ये जगद्गुरु तुकोबराय निर्धास्त कीर्तन करत होते. ही कशाची ताकद असेल? अरे ज्या कीर्तनातील समाज मरणाला घाबरला होता, त्याच कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज निवांत बसले होते. ही कशाची ताकद असेल? त्या काळच्या भजनाची आणि त्या काळच्या साधनेची दादा ती ताकद होती. हा अभंग मी का निवडला त्याचं कारण मी तुम्हाला शेवटी सांगणार होतो, परंतु आता ओघाला आलंय म्हणून सांगतो. 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनावर परचक्र आलं. कीर्तनातील समाज मरणाला घाबरला आणि कीर्तनातील समाज मरणाला घाबरल्यानंतर, लोकांचं दुःख पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांनी देवाकडे एक लोकांकरता प्रार्थना केली. तो अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. 350 वर्षापूर्वी कीर्तनावर परचक्र आलं. कीर्तनातील समाज मरणाला घाबरला. कीर्तनातील लोकांचं मरणभय संपवण्याकरता जगद्गुरु तुकोबरांनी देवाकडे केलेली प्रार्थना म्हणजे आजचा अभंग आहे. तसं 2 वर्षापासून कोरोनाशी आपण लढतो आहोत, ओमिक्रॉनशी आपण लढतो आहोत. कीर्तनातील समाज 2 वर्षापासून मरणाला घाबरलाय. आपल्या जीवनातील मरणभय संपवण्यासाठी आजच्या निमित्तानं देवाकडे केलेली प्रार्थना म्हणजे आजचा अभंग आहे. सांगू द्या मला, 2 वर्षापासून फार मोठ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. मला असं सांगायचं आहे, मला असं वाटतंय आपण कोरोनाशी लढत होतो. कोरोना हा व्हायरस आहे. व्हायरस फक्त दादा कलियुगामध्येच आला असं काही नाही. मला वाटतंय व्हायरस हे आत्ताचे नाहीत, हे पूर्वीपासून चालत आलेले व्हायरस आहेत. रामकथा तुम्ही ऐकत आहात. आदरणीय श्री हरिभक्त परायण ज्यांच्या आर्षवाणीतनं आपण रामकथा ऐकत आहात, सतीश महाराज शास्त्री माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. मला सांगू द्या, व्हायरस हे आत्ताचे नाहीत, हे पूर्वीपासून चालत आलेले व्हायरस आहेत. मला असं वाटतंय त्रेतायुगातला रावण हा एक व्हायरसच होता ना? कळतंय तुम्हाला? द्वापार युगातला कंस हा सुद्धा व्हायरसच होता ना? कंस आणि कोरोना हे शब्द जरी तुम्हाला वेगवेगळे दिसत असले, कंस आणि कोरोना हे शब्द जरी वेगवेगळे दिसत असले, तरी दोघांची रास मात्र एकच आहे. आणि जशी दोघांची रास एक आहे, तसा दोघांचा परिणाम सुद्धा एकच आहे. कोरोना सुद्धा जगाला त्रासदायकच आहे आणि कंस सुद्धा द्वापार युगामध्ये जगाला त्रासदायकच होता. कंसाने सुद्धा द्वापार युगामध्ये भजनं आणि कीर्तनं बंदच केली होती आणि कलियुगामध्ये कोरोनानं सुद्धा 2 वर्ष भजनं आणि कीर्तनं बंदच केली आहे. व्हायरस काय आत्ताचे नाहीत दादा, हे पूर्वीपासून चालत आलेले आहेत. जगद्गुरु तुकोबरांच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी दादा एक व्हायरस आला होता. त्या व्हायरसचं नाव होतं नारू. नारू नावाचा आजार 350 वर्षापूर्वी आपल्या या महाराष्ट्रामध्ये आला होता. तुम्हाला माहीत असेल की नाही मला माहीत नाही, परंतु जुन्या लोकांना माहीत आहे. 350 वर्षापूर्वी एक व्हायरस आला होता. तो नारू नावाचा व्हायरस होता. जगद्गुरु तुकोबरांच्या काळामध्ये तो आला होता. जगद्गुरु तुकोबरा एक दिवस पंढरीच्या वारी करता निघाले. पंढरीच्या वारी करता चालत चालत जात असताना जगद्गुरु तुकोबराय फलटणला आले आणि फलटणला आल्यानंतर नारू नावाचा आजार जगद्गुरु तुकोबरायांना झाला. तो व्हायरस असा होता की माणसाच्या शरीरावर कुठंतरी एखादं छिद्र पडायचं, त्या छिद्रातून एक दोरा बाहेर यायचा. तो दोरा अखंड जर बाहेर आला तर तो माणूस रोग मुक्त व्हायचा आणि तो दोरा जर मध्ये तुटला, तो दोरा जर शरीरामध्ये राहिला, त्या ठिकाणी जखम तयार व्हायची. जखम तयार झाल्यानंतर अंगाला ताप यायची आणि तापेमध्ये तो माणूस जायचा. असा 350 वर्षापूर्वी तो व्हायरस आला होता. जगद्गुरु तुकोबराय वारी करता निघाले. फलटणला जगद्गुरु तुकोबराय आले आणि तुकोबरायांना तो नारू नावाचा आजार झाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगाला ताप आला, वेदना असह्य होऊ लागल्या आणि जगद्गुरु तुकोबरायांना वेदना असह्य झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी त्या काळामध्ये देवाचा धावा केला. तुळसी माळ ही श्वासाची तुटे, धाव विठ्ठला. तुळसी माळ ही श्वासाची तुटे, धाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूप, धाव विठ्ठला.
पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाचा धावा केला आणि विटेवरती उभा असणारा देव जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगाला ताप आला म्हणून पंढरपूरमध्ये असणारा विठोबा जगद्गुरु तुकोबरायांना भेटण्याकरता फलटणला आले. आणि जगद्गुरु तुकोबरायांना भेटण्याकरता देव ज्यावेळेला फलटणला आले त्यावेळेला देवानं जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारला, तुकोबा कशी आहे रे आता तब्येत? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हटले, देवा बरी आहे. देवानं जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगाला हात लावला. हात लावल्यानंतर अंगाला ताप होता. देव जगद्गुरु तुकोबरायांना म्हणाले, तुकोबा अंगाला तर ताप आहे. तुकोबराय म्हटले, आहे देवा. देवानं जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, तुकोबा तुम्ही कुठे निघालात? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हटले, देवा अरे आम्ही पंढरीच्या वारी करता पंढरपूरला निघालोय. त्यावेळेला देव जगद्गुरु तुकोबरायांना म्हटला, तुकोबा तुम्ही माझ्या दर्शनाकरता जर पंढरपूरला येत असाल तर तुम्हाला दर्शन देण्याकरता मी पंढरपूरवरून फलटणला आलोय ना, मग आता या फलटणमध्ये माझं दर्शन घ्या. अंगाला ताप आहे. ताप असल्यामुळे फलटणवरून पुन्हा घरी वापस जा. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, आराम करा. कोण म्हणाल? देव जगद्गुरु तुकोबरायांना म्हणाले, तुकोबा माझं दर्शन करण्याकरता पंढरपूरला चाललात ना, मग तुम्ही माझं इथंच दर्शन घ्या, घरी जा आणि तब्येतीची काळजी घ्या. असं म्हटल्यानंतर तुकोबराय देवाला म्हटले, नाही ना रे देवा. अरे देवा तुला असं कुणी सांगितलंय की आम्ही तुझे वारकरी आहोत म्हणून? आतापर्यंत मी जेवढे संत चरित्र वाचले एकाही संत चरित्रामध्ये मला आजपर्यंत पांडुरंगाचा वारकरी असा शब्द वाचायला मिळाला. वारकरी पांडुरंगाचे नाहीच हो. वारकरी कुणाचे आहेत? पंढरीचे. वारकरी पंढरीचे आहेत. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हटले, देवा तू जरी पंढरपूरवरून फलटणला मला दर्शन देण्याकरता आला असेल, देवा इथे तू आहेस परंतु इथं चंद्रभागा कुठे आहे? देवा इथे तू आहेस रे, परंतु इथं पुंडलिक राय कुठे आहेत? अरे देवा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठोवर देव कोठे, ऐसा विठोवर जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हटले, देवा फलटण मध्ये तू आलायस, इथं चंद्रभागा कुठे आहे? इथं पुंडलिक राय कुठे आहेत? अरे इथं तू आलायस रे. तू जरी इथं मला दर्शन देण्याकरता आला असेल तर इथं आम्हाला पुंडलिक राय दिसत नाहीत. चल हो मागे. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला अंगाला ताप असताना सुद्धा पंढरपूरला वापस पाठवलं. आणि अंगामध्ये ताप असताना सुद्धा 350 वर्षापूर्वी पायी 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 जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला गेले. देवाचं रूप पाहिलं आणि अंगाचा तापच निघून गेला. दादा त्या काळामध्ये या घटना घडत होत्या हो. पंढरपूरला विठोबाचं रूप पाहिल्यानंतर अंगाचा ताप निघून जात होता. कितीही मोठा व्हायरस असू द्या, देवाचं रूप पाहिल्यानंतर माणूस बरा होत होता. तेवढी त्या काळामध्ये साधना सुद्धा होती. मी माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो. त्या काळामध्ये या घटना घडत होत्या, परंतु दादा आज काय? माझ्या जीवनातलं मी उदाहरण सांगतो. 2001 साली ज्यावेळेला मी आळंदीला शिक्षण घेण्याकरता गेलो त्यावेळेला बोधे बाबांच्या कडे चातुर्मासाकरता मी 4 महिने पंढरपूरला राहिलो. आणि महाराजांना माहीत आहे बोधे बाबांकडे राहत असताना तिथला नियम असा होता की तिथे विद्यार्थ्यांनी पहाटे 2:30-3 वाजता उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं आणि पांडुरंगाच्या काकड्या करता प्रत्येक विद्यार्थ्यांनी मंदिरामध्ये जायचं. असं सक्तीनं प्रत्येकाला बोधे बाबांकडे जावं लागत होतं. एक दिवस माझ्या अंगाला ताप आला. माझ्या अंगाला ताप आल्यानंतर मला काकड्या करता जावं वाटत नव्हतं.
म्हणून इच्छा नसताना सुद्धा नियम असल्यामुळे मला काकड्याला जावं लागलं. काकड्याला गेल्यानंतर दादा मला त्या ठिकाणी उभं राहवल्या जात नव्हतं, म्हणून मी गरुड खांबाला टेकून खाली बसलो. मला खाली बसल्यानंतर दादा मला बसवल्याही जात नव्हतं. माझ्या अंगाला भरपूर ताप होता. मग मी बोधे बाबांकडे गेलो. बोधे बाबांच्या समोर विठ्ठलाची मूर्ती होती. बोधे बाबांचा काकडा चालू होता. मी बोधे बाबांकडे गेलो आणि बाबाला म्हटलं, बाबा अंगाला ताप आहे, मी रूमवरती जाऊ. त्या दिवशी मला माझ्या आईवडिलांची प्रचंड आठवण आली. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आमच्या अंगाला ताप असल्यामुळे मी बोधे बाबाला म्हटलं, बाबा माझ्या अंगाला ताप आहे, मी रूमवरती जाऊ का? बाबांना त्या काळामध्ये त्या वेळेला मौन असायचं. बाबा मला म्हटले, विठ्ठल विठ्ठल. मी म्हटलं, बाबा अंगाला ताप आहे, मला बसवल्या जात नाही, मी रूमवरती जाऊ का? त्यावेळेला बाबांनी माझ्या तोंडावरून हात फिरवला. माझ्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या. विठ्ठलाची मूर्ती बाबांच्या समोर होती. मी बाबांकडे तोंड करून उभं होतो. बाबांनी मला असं फिरवलं. बाबांनी मला असं फिरवलं, विठ्ठलाकडे माझं तोंड केलं आणि बाबा मला म्हणाले, ताप हरण हे श्रीमुख. बाबा काय म्हणाले? ताप हरण हे श्रीमुख. मला वाटतं 20 वर्षापूर्वी बाबा मला म्हणाले होते, ताप हरण हे श्रीमुख, विठ्ठलाचं रूप डोळे भरून पहा, तुझ्या अंगाचा ताप निघून जाईल. त्या दिवसापासून फक्त कोरोनाची लस घेतल्यानंतर मला 1 दिवस ताप आला होता. किती वर्ष ताप आला नाही? 20 वर्ष. त्याचं एकच कारण, विठ्ठलाचं रूप डोळे भरून मनापासून पहा, अंगाचा ताप निघून जाईल. अरे आम्ही ज्या वेळेला आळंदीला शिक्षण घेत होतो, आनंदे बाबा असतील, सतीश शास्त्री असतील, हे सगळे विद्यार्थी असतील, जे विद्यार्थी आळंदीला शिक्षण घेतात, शिक्षण घेत असताना एखाद्या विद्यार्थ्याला जर ताप आला तर त्याचा परिवार त्याच्या जवळ नसायचा. विद्यार्थ्याला ताप आल्यानंतर त्याचे आईवडील त्याच्या जवळ नसायचे. आम्हाला जर त्या काळामध्ये ताप आला ना तर आम्ही विश्वमाऊली ज्ञानोबरायांकडे जायचो. माऊलींची समाधी डोळे भरून पाहायचो आणि माऊलींची समाधी डोळे भरून पाहिल्यानंतर विद्यार्थ्याच्या जीवनातला दादा ताप निघून जायचा. ही साधना, हे भजन दादा त्या काळामध्ये घडत होतं. पाहता रूप तुझ शीन हरपला, गारवा मिळाला जेव्हा तापल्या जीवाला, जीवनाचा घाट उभा पार कराया हो, दिलस तू बळ पाऊली, ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली, चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली, चित्त तुझ्या पाऊली, तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिका झालं, गाता देव तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली, घुमला गजर आभाळी, ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली
सीन हरपला. कधीतरी नामदेव बाबांच्या समाधी समोर जा. समाधी समोर गेल्यानंतर नामदेव बाबांची समाधी डोळे भरून पहा आणि डोळे भरून पाहिल्यानंतर मुखानं म्हणा, पाहता रूप तुझ सीन हरपला. गारवा मिळाला जेव्हा तापल्या जीवाला, जीवनाचा घाट उभा पार कराया हो. किती मोठा कोरोनाचा घाट असू द्या, कितीही मोठा ओमिक्रॉनचा घाट असू द्या, विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यानंतर आणि जगद्गुरु तुकोबरायांची मूर्ती पाहिल्यानंतर आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांची समाधी पाहिल्यानंतर आमच्या अंगाचा जर ताप जात असेल, ऐकताय तुम्ही कीर्तन, विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यानंतर आणि माऊलीची समाधी डोळे भरून पाहिल्यानंतर जर आमच्या अंगाचा ताप जात असेल तर आम्हाला मरणाला घाबरण्याचं काय कारण आहे? काय कारण आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा अखंड या वाणीनं तुझं भजन चालू आहे रे. तुझं भजन चालू असताना आम्ही मरणाला घाबरण्याचं काय कारण आहे? अरे अंगावरती उकळतं पाणी जरी टाकलं तरी जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातलं भजन कधीही थांबलं? जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातलं भजन कधीही थांबलं नाही. पेटून उठला वनवा सारा, तिन्ही जगाला लागली आग, नसे निवारा नसे आसरा. कुठे मी जाऊ सांग विठ्ठला, कुठे मी जाऊ सांग विठ्ठला. जळे माझी काया लागला मनवा. अंगाचा दाह जरी झाला तरी जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, देवा आम्ही तुझं भजन थांबवलं नाही म्हणून आम्ही लोक मरणाला कधीही घाबरत नाहीत. आम्ही जरी मरणाला घाबरत नसलो तरी कीर्तनातील समाज मात्र मरणाला घाबरतोय. आम्ही मरणाला घाबरत नाही, परंतु समाजाचं दुःख मात्र आम्हाला पाहवल्या जात नाही. दुःख होते जना न देखवे. अर्थात कीर्तनातील समाज मरणाला घाबरतोय म्हणून देवा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आम्ही लोक मरणाला घाबरत नाहीत. ज्यांच्या मुखातलं अखंड भजन चालू आहे, ज्यांच्या जीवनातील साधना अखंड चालू आहे, दादा ती माणसं मरणाला कधीही घाबरत नसतात. आम्ही मरणाला घाबरत नाही त्याचं कारण सांगू. कीर्तनकार माणसं मरणाला घाबरत नाही त्याचं कारण आहे. भजन करणारी माणसं मरणाला घाबरत नाही त्याचं कारण आहे. अखंड ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं मरणाला घाबरत नाहीत त्याचं कारण आहे. आम्ही त्या जागेवरती उभे आहोत. आम्ही त्या जागेवरती उभे आहोत. ही माणसं त्या जागेवरती उभी आहेत की या जागेवरून यमाला नेण्याचा अजिबात अधिकार नाही. एक दिवस यम दरबारामध्ये असा प्रश्न निर्माण झाला होता की जी माणसं अखंड कीर्तन ऐकतात, जी माणसं अखंड चांगला परमार्थ करतात, त्या माणसाला नेण्याकरता नेमकं जायचं कुणी, असा प्रश्न यम दरबारामध्ये उपस्थित झाल्यानंतर यमानं त्यांच्या सगळ्या दूतांना जवळ बोलावलं आणि यम दूतांच्या कानामध्ये सांगू लागला, तू का म्हणे कानी. यम कोणाच्या कानात सांगत होता? दूतांच्या. तू का म्हणे कानी, यम सांगे दूताशी, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. अरे ज्या मुखामध्ये अखंड भजन चालू आहे त्यांना नेण्याकरता यमाला येण्याचा अधिकार नाही. ज्या ठिकाणी अखंड कीर्तन चालू आहे त्या कीर्तनामध्ये यमाला नेण्याचा अधिकार नाही. मला असं वाटतंय ज्या कीर्तनामध्ये यमाला येण्याचा अधिकार नाही, या कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये कीर्तन बंद होती. हे फार मोठं दुर्दैव आहे, फार मोठं दुर्दैव आहे. या जागेवरून यमाला नेण्याचा अधिकार नाही. मग काही माणसं म्हणतील, महाराज जी माणसं अखंड चांगला परमार्थ करतात त्यांना नेण्याकरता जर यम येत नसेल तर त्यांना नेण्याकरता नेमकं येतं कोण? प्रश्न असा असेल तर माझं उत्तर असेल, ज्यांच्या मुखातील अखंड भजन चालू आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अखंड चांगला परमार्थ चालू आहे, ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू आहेत, त्यांना नेण्याकरता यम नाही तर विष्णू दूत येत असतात. म्हणून मरावं तर प्रत्येकालाच लागतं ना. कीर्तन ऐकणाऱ्यापासून कीर्तन सांगणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला मरण निश्चितच आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर रे, कोई सिंहासन चढ़ चला तो
कोई बंधा जंजीर. शिपायापासून साहेबापर्यंत आणि उंदरापासून इंद्रापर्यंत प्रत्येकाला दादा मरावं जर लागत असेल तर आपल्याला नेण्याकरता मरत असताना यमानं यावं की आपल्याला नेण्याकरता विष्णू दूतानं यावं ही आपली आपण ठरवायचं असते ना. अरे ज्यांच्या जीवनातील अखंड परमार्थ चालू आहे माणसाला मरावं प्रत्येकाला लागतो. येथे नाही गुरु आले अवतार येथे नाही गुरु आले अवतार येथे नाही गुरु आले अवतार एरत्व किती. अवतार घेऊन आलेल्या दादा देवाला सुद्धा या जगामध्ये राहता आलं नाही. आपण तर सर्वसामान्य माणूस आहोत. ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याचं मरण जर निश्चित असेल तर या कोरोनाच्या काळामध्ये या कलियुगामध्ये माणसाला इतकं चांगलं मरण यावं. कधीतरी माणसाला कीर्तन ऐकता ऐकता मरण यावं. कधी कधी माणसाला कीर्तन करता करता मरण यावं. कधी ज्ञानेश्वरी वाचता वाचता मरण यावं. कधी भगवंताचं भजन करता करता मरण यावं. त्याला महान निर्याण असं म्हणतात. इतकं चांगलं माणसाला मरण आलं पाहिजे. मी नित्य कीर्तनामध्ये सांगत असतो. आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचा एक तालुका आहे. त्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये येळपणे नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण नामदेव महाराज पठारे महाराजांच्या शिष्य परंपरेतला एक परिवार आहे. त्या परिवारामध्ये एक म्हातारे आजोबा आणि एक म्हातारी अखंड आपल्या जीवनामध्ये जीवनभर त्यांनी चांगला परमार्थ केला. म्हातारा ज्या वेळेला पायी पंढरपूर करता वारी करता जात होता त्या वेळेला ती म्हातारी सुद्धा त्या बाबांच्या समवेत अखंड परमार्थ करत होती. अखंड वारी करत होती. त्या म्हातारीचा दादा नियम असा होता, तिच्या पतिराजानं काही खाल्ल्याशिवाय ती म्हातारी अन्नाचा कणही घेत नव्हती आणि पाण्याचा घोटही घेत नव्हती. अखंड त्या म्हातारीचा नित्यनेम चालू होता. एक दिवस दोघंही आजारी पडली. दोघंही आजारी पडल्यानंतर मुलांनी म्हाताऱ्याला एका रूममध्ये ठेवलं आणि म्हातारीला दुसऱ्या रूममध्ये ठेवलं. नित्याचा क्रम चालला होता. मुलं ज्या वेळेला म्हातारीला औषध गोळ्या द्यायला येत होते, म्हातारी मुलांना एकच प्रश्न विचारायची, लेका हो त्यांनी काही खाल्लंय का? आणि त्यांनी जर काही खाल्लं नसेल तर मी गोळी सुद्धा घेणार नाही. मुलं म्हणायची, आजी आई त्यांनी खाल्लंय, तुम्ही गोळी घ्या. म्हातारी गोळी घ्यायची. बराच दिवस नियम चालला. एक दिवस म्हाताऱ्याचा काळ जवळ आला आणि म्हाताऱ्याचा काळ जवळ आल्यानंतर म्हातारा मरण पावला. म्हातारा मरण पावल्यानंतर मुलं म्हातारीकडे आले आणि म्हातारीला मुलं म्हणाली, आई दादा गेले, आई दादा गेले. हे शब्द ऐकल्यानंतर म्हातारी म्हटले, जाऊ द्या, जावंच लागतं. ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याला मरावं लागतं. मग याच्यात वाईट वाटायचं काय? परिवारातील सगळ्या लोकांना असं वाटलं म्हातारी रडेल, म्हातारी टाहो फोडेल. म्हातारी रडलीही नाही, म्हातारीने टाहोही फोडला नाही. म्हातारी फक्त मुलांना एवढंच म्हणाली, लेका हो अखंड त्यांच्यासोबत मी वारी केली आहे, अखंड त्यांच्यासोबत चांगला परमार्थ केलाय. मला एकदा शेवटचं त्यांचं दर्शन करायचंय, मला एकदा शेवटचं त्यांचं दर्शन करू द्या. असं म्हटल्यानंतर मुलानं म्हातारी उचलली, म्हाताऱ्याच्या जवळ आणली. म्हातारीने म्हाताऱ्याला डोळे भरून पाहिलं आणि म्हाताऱ्याला डोळे भरून पाहिल्यानंतर म्हातारी देवाला म्हटली, देवा अखंड यांना सोडून कधी अन्नाचा कण खाल्ला नाही,
यांना सोडून कधी पाण्याचा घोट घेतला नाही. आता तू यांना घेऊन गेलास. आता यांना घेऊन गेल्यानंतर मला काय फक्त जेवायला शिल्लक ठेवले का? देवा, खरंच जर तू देव असशील ना, खरंच जर तू देव असशील तर तू मला आत्ताची आत्ता घेऊन जाशील, असं ती म्हातारी देवाला म्हणाली. म्हातारीने म्हाताऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्याच ठिकाणी म्हातारीने आपला प्राण सोडला. इतकं सहज माणसाला मरण आलं पाहिजे. किती सहज, इतकं सहज, इतकं गोड माणसाला मरण आलं पाहिजे. मी सांगेल, बोधले महाराजांच्या फडावर दत्ता महाराज आंबेडकर नावाचे एक फार चांगले कीर्तनकार आहेत. त्यांची आई ज्या वेळेला शेवटची घटका मोजत होती त्यावेळेला आई दत्ता महाराजांना म्हणाली, दत्ता लेका, माझा काळ आता फार जवळ आलाय रे. कधी मला मरण येईल सांगता येत नाही. लेका, मला असं वाटतंय एकदा तुझ्या मुखातून हरिपाठ ऐकावा. कोण म्हणाल? दत्ता महाराजांची आई दत्ता महाराजांना म्हणाली, दत्ता, अरे तुझ्या मुखातून मला एकदा शेवटचा हरिपाठ ऐकायचा आहे. दत्ता महाराजांनी हरिपाठ पूर्ण केला. हरिपाठ पूर्ण झाल्यानंतर आई दत्ता महाराजांना म्हणाली, लेका, अरे हरिपाठ तर लेका पूर्ण केलायस, परंतु एक गवळण ऐकण्याची खूप इच्छा आहे रे. एखादी गवळण म्हणतोस? असा प्रश्न विचारल्यानंतर दत्ता महाराज आईला म्हणाले, आई, तुझी इच्छा आहे ना माझ्या मुखातून गवळण ऐकायची? मी गवळण म्हणायला तयार आहे. दत्ता महाराजांनी गवळण म्हणायला सुरुवात केली. पाहिला पाहिला तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. दत्ता महाराजांनी गवळण पूर्ण केली आणि गवळणीचा दादा ज्यावेळेला शेवट झाला, गवळणीचा शेवट झाल्या झाल्या दत्ता महाराजांच्या आईनं आपला प्राण सोडला. इतकं चांगलं माणसाला मरण आलं पाहिजे. वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण निकम बाबांनी ज्यावेळेला प्राण सोडला त्यावेळेला निकम बाबांनी आपला संपूर्ण शिष्य परिवार जवळ बोलावला आणि बाबा संस्थेमध्ये मुलांना असं म्हणाले, लेका हो, मला तुमच्या मुखातून विष्णू सहस्रनाम ऐकायचं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला विष्णू सहस्रनाम सुरुवात केली आणि विष्णू सहस्रनामामध्ये ज्यावेळेला सर्व प्रहरणास हा शब्द विद्यार्थ्यांनी उच्चारला, सर्व प्रहरणास हा शब्द ज्यावेळेला बाबांच्या कानावर पडला त्याच वेळेला बाबांनी आपला प्राण सोडला. इतकं माणसाला चांगलं मरण असावं ही सगळी महानिर्यानं फक्त तुम्ही कीर्तनातून ऐकली आहेत, ही कुणीही पाहिलेली नाही आहेत. परंतु या कोरोनाच्या काळामध्ये दोन महानिर्यानं तुम्ही सगळ्यांनी पाहिली आहेत. ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये अँड्रॉइडचा मोबाईल आहे त्या प्रत्येक माणसानं कोरोनाच्या काळातले दोन महानिर्यानं पाहिली आहेत. त्याच्यातलं पहिलं महानिर्यान आहे संबंध वारकरी संप्रदायाला कीर्तनात विनोद कसा करावा हे ज्यांनी शिकवलं वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज इंगळे बाबा ज्यावेळेला कोरोनाशी लढत होते त्यावेळेला औरंगाबादला हॉस्पिटलमध्ये असताना पहाटे पहाटे महाराजांच्या समोर मोबाईल होता. मोबाईलवर काकडा चालू होता आणि काकडा ऐकता ऐकता बाबांनी आपला प्राण सोडला. इतकं चांगलं मरण असावं. हे पहिलं महानिर्यान आहे कोरोनाच्या काळातलं. आणि कोरोनाच्या काळातलं दुसरं महानिर्यान हरिभक्त परायण वैकुंठवासी ताजुद्दीन बाबा ज्यांनी आपल्या कीर्तनातच आपला प्राण सोडला. कीर्तन करता करता माणसाला कधीतरी मरण यावं. मरणच यायचं असेल तर कधी कधी माणसाला भजन करता करता मरण यावं. मरणच यावं असं वाटत असेल तर मला असं वाटतंय
कीर्तनामध्ये माणसाला मरण यावं, आम्हाला मरण यायचं असेल तर मला तरी वाटतं कीर्तन करता करता मला मरण आलं पाहिजे, भागवत ऐकता ऐकता माणसाला मरण आलं पाहिजे. दादा त्याला महानिर्याण असं म्हणतात. मग आम्ही त्या जागेवर उभे आहोत की ज्या जागेवरून आम्हाला नेण्याचा अधिकार नाही. भजन करता करता जर आम्हाला मरण येत असेल, कीर्तन ऐकता ऐकता जर आम्हाला मरण येत असेल, परमार्थ करता करता जर माणसाला मरण येत असेल तर आपल्याला मरणाला घाबरण्याचं काय कारण आहे? अरे कोरोना येऊ द्या, महापूर येऊ द्या किंवा ओमिक्रॉन येऊ द्या, तुमच्या मुखातलं भजन जर अखंड चालू असेल तर आपण मरणाला घाबरण्याचं काहीही एक कारण नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा अखंड या वाणीनं तुझं भजन चालू असताना आम्ही मरणाला अजिबात घाबरत नाहीत. आणि आम्ही मरणाला घाबरत नाही त्याचं दुसरं कारण, आम्ही त्या परंपरेतले आहोत की ज्या परंपरेमध्ये आजपर्यंत मरणाला कुणीही घाबरलं नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जीते जाते ऐसे परंपरा, हम जीते जाते ऐसे परंपरा, ऐसे परंपरा, हम जीते जाते ऐसे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, आम्ही आमच्या जीवनामध्ये मरणाला घाबरत नाही त्याचं कारण, आम्ही अशांच्या परंपरेतले आहोत की जे आपल्या जीवनामध्ये मरणाला कधीही घाबरले नाहीत. भक्त प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु भक्त प्रल्हाद आपल्या जीवनामध्ये मरणाला कधीही घाबरला नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अशांच्या परंपरेतले आम्ही असल्यामुळे आम्हीही आमच्या जीवनामध्ये मरणाला कधी घाबरत नाहीत. आमच्या जीवनातलं मरण त्या दिवशी आहे ज्या दिवशी आमच्या गळ्यातला टाळ वाजायचा थांबेल. आमच्या जीवनातलं मरण त्या दिवशी आहे ज्या दिवशी आमच्या हातातला मृदुंग थांबेल, ज्या दिवशी आमच्या मुखातलं भजन थांबेल, त्या दिवशी देवा आमचं मरण आहे. भजनी विक्षेप तेची पै मरण. सांगू, 2 वर्ष आनंदे महाराजांच्या मुखातला हातातला पखवाज जर थांबला असेल तर तेच त्यांच्यासाठी मरण आहे. 2 वर्ष आमच्या गायकांच्या गळ्यातला टाळ जर वाजायचा थांबला असेल तर तेच आमच्यासाठी मरण आहे. आमच्या मुखातलं भजन जर कीर्तन जर कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष थांबलं असेल तर तेच आमच्यासाठी मरण आहे. भजनी विक्षेप तेची पै मरण, न वजा वातो क्षण एक वाया. देवा आमचं मरण ते आहे रे ज्या दिवशी आमचं भजन थांबेल. म्हणून या मरणाला आम्ही घाबरत नाहीत, आम्हाला त्या मरणाला घाबरावं वाटतंय. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आमच्या मुखातलं भजन थांबू नये, अशा ठिकाणावर देवा आम्हाला नेऊन ठेवा. तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा आम्हाला अशा जागेवर तुम्ही नेऊन ठेवा की ज्या जागेवर गेल्यानंतर आमच्या मुखातलं भजन कधी थांबणार नाही. देवानं जगद्गुरु तुकोबरायांना देवाकडे प्रार्थना केली, देवा अशा जागेवर आम्हाला नेऊन बसवा की ज्या ठिकाणी आमचं भजन थांबणार नाही. देवानं जगद्गुरु तुकोबरायांना नेण्याकरता विमान पाठवलं. जगद्गुरु तुकोबराय विमानामध्ये बसले आणि जगद्गुरु तुकोबराय आज वैकुंठामध्ये सुद्धा भजन करतायत. मला असं वाटतंय आता कोरोना येऊ द्या, महापूर येऊ द्या किंवा ओमिक्रॉन येऊ द्या, वैकुंठामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं भजन आजही थांबणार
नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवांकडे प्रार्थना करता, देवा आम्हाला सुद्धा अशा ठिकाणावर नेऊन बसवा. आपणही या कीर्तनातून देवाकडे प्रार्थना करावी. देवा नाम सप्ताह झाल्यानंतर कधीतरी ज्या वेळेला आमचं मरण येईल त्या दिवशी आम्हाला अशा ठिकाणावर तुम्ही नेऊन बसवा की ज्या ठिकाणावर कोरोना असू द्या, ओमिक्रॉन असू द्या किंवा महापूर असू द्या, या कोरोनाचा आमच्यावर कुठल्याही प्रकारचा आघात होणार नाही, ओमिक्रॉनचा आमच्या भजनावर आघात होणार नाही. अशा ठिकाणावर देवा आम्हाला तुम्ही नेऊन बसवा. तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या चारही चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नेमानं मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी मिळून भजन करायचं. विडोबार कुमार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा आम्ही आमच्या जीवनामध्ये अखंड भजन करतो म्हणून आम्ही मरणाला घाबरत नाही. म्हणून या मृत्यू लोकामध्ये हा समाज मरणाला घाबरत असल्यामुळे हा समाज मरण भयापासून दूर व्हावा याच्याकरता देवा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आम्हाला या समाजाला अशा ठिकाणावर तुम्ही नेऊन बसवा की या समाजाला कोरोनाचा आघात होणार नाही, ओमिक्रॉनचा आघात होणार नाही, या समाजामध्ये परिवारातील माणसं यांच्यापासून दुरावल्या जाणार नाहीत. अशी या मृत्यू लोकामध्ये आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या अनुषंगाचा अभंग आज तुमच्या सेवेकरता निवडला. संकल्पित वेळेमध्ये चारही चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवत असताना अभंगाच्या चारही चरणाचा भाव अगदी असाच असेल असा काय माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाही, असा माझा अहंकारही नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी किंवा नामदेव बाबांनी जशी मला बुद्धी दिली त्या पद्धतीनं अभंगाला न्याय देण्याचा अल्पसा प्रांजळ आणि केविलवाना प्रयत्न केलाय. बोलता बोलता एखादा शब्द जर अंतःकरणाला लागला असेल, मोठं अंतःकरण करून मला क्षमा करा. जाता जाता एक सांगेल, एकामेकावरती प्रेम करा. प्रेमानं प्रेम वाढेल, द्वेषानं द्वेष वाढेल. कोरोनाच्या काळातून फार चांगली चांगली माणसं आपण गमावली आहेत, म्हणून एकामेकावरती प्रेम करायला शिका. मला असं वाटतंय या मृत्यू लोकांमध्ये आपण आपल्या मित्रावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. जे रक्त दादा स्वतःच्या मित्रावर प्रेम करू शकत नसेल, जे रक्त स्वतःच्या रक्तावर प्रेम करू शकत नसेल, दादा ते रक्त शेजाऱ्यावर काय प्रेम करेल. मी काही माणसं अशी पाहिली आहेत, संपले आपलं कीर्तन. मी काही माणसं अशी पाहिली आहेत की जी माणसं आपल्या शेजाऱ्यांसोबत 20-20 वर्ष बोलली नाही. मी काही मुलं अशी पाहिली आहेत की आपल्या मित्रासोबत 10-10, 15-15 वर्ष बोलली नाही. कोरोनाच्या काळातून आता आपण जगलो आहोत ना. मी असं म्हणेल, कोरोनाच्या या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख माणसं दादा फक्त कोरोनानं मिली. ऐकताय तुम्ही कीर्तन? 1.5 लाख माणसं या महाराष्ट्रामध्ये कोरोनानं मिली आहेत. मला असं सांगू द्या, ज्या महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख माणसं 2 वर्षामध्ये कोरोनानं मरण पावली, त्या महाराष्ट्रामध्ये आज आपण जिवंत आहोत. ही नामदेव बाबांची आपल्यावर कृपाच आहे ना. मग बाबांच्या कृपेने जर आज आपण जिवंत असाल तर आता आपण एकामेकावर प्रेम करायला काय हरकत आहे. अरे मित्र माणसाने जपले पाहिजेत, मित्रावर माणसानं प्रेम केलं पाहिजे. आदरणीय श्री हरिभक्त परायण सतीश शास्त्री असतील, आदरणीय आनंदे बाबा असतील, आदरणीय आमचे संभाजी महाराज असतील, ही सगळी माणसं वारकरी संप्रदायातली जेवढी माणसं आहेत, वारकरी संप्रदायातली सेवा करत आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्रावर फिरतो, मी असं जाणीवपूर्वक आणि आनंदाने सांगेल, महाराष्ट्रातला दादा एकही तालुका असा नाही, महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नाही, महाराष्ट्रातील एक गावही असं नाही की ज्या गावामध्ये आमचे मित्र नाहीत.
त्याचं कारण आहे आम्ही आमच्या मित्राला क्षमा करायला शिकलो. जी माणसं आपल्या मित्राला क्षमा करायला शिकतात, हजारो मित्र त्यांच्यावर प्रेम करतील. म्हणून मित्र सांभाळण्याचा प्रयत्न करा. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त साथ जर आपल्याला कोणी दिली असेल तर ती फक्त आपल्या मित्रानंच दिली आहे ना. अख्खा परिवार ज्या वेळेला कोरोनाग्रस्त होता त्यावेळेला त्यांना साथ देणारा फक्त त्यांचा मित्रच होता. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवनामध्ये गारव्यासारखा, मित्रवनामध्ये गारव्यासारखा, मित्रवनामध्ये गारव्यासारखा. एकामेकावरती प्रेम करा. जे रक्त दादा स्वतःच्या रक्तावर प्रेम करू शकत नाही ते रक्त आपल्या शेजाऱ्यावर कधीही प्रेम करत नाही. जे रक्त आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करू शकत नाही दादा ते रक्त आपल्या गावावर कधी प्रेम करेल. जे रक्त आपल्या गावावर प्रेम करू शकत नाही ते रक्त या धर्मावर, या देशावर, या संप्रदायावर आणि या महाराज लोकांवर काय प्रेम करेल दादा. संप्रदायावर प्रेम करण्यासाठी, देशावर प्रेम करण्यासाठी आणि गावावर प्रेम करण्यासाठी अंतःकरणातली उंची दादा फार मोठी असावी लागते. जे रक्त स्वतःच्या रक्तावर प्रेम करतंय, जे रक्त दादा आपल्या गावावर प्रेम करतंय ना, तेच रक्त जिवंतपणे देशाचं रक्षण करण्याकरता सीमेवरती उभं असतंय. मी जाणीवपूर्वक म्हणेल, आपल्या गावातील एखादा मुलगा जर देशाचं रक्षण करण्याकरता सीमेवरती उभा असेल तर आपलं संपूर्ण गाव हे भाग्यवान असेल, भाग्यवान असेल. एक तरी जवान देशाचं रक्षण करण्याकरता सीमेवरती असावा. जो जवान आपल्या गावावर प्रेम करत असतो दादा तोच जवान मरेपर्यंत असंही म्हणत असतो, तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. ए मेरी ज़मीं अफ़सोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे न रहे. मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, काला पड़े कभी रंग तेरा जिस्मों से
बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू। जो आपल्या गावावर प्रेम करत असतो तोच आपला मुलगा आपल्या देशावर सुद्धा प्रेम करत असतो। म्हणून एकामेकावरती प्रेम करायला शिका। आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशातली माणसं झाडूला लात लागली तरी पाया पडतात। आपण दादा त्या देशामध्ये राहतो ज्या देशातली माणसं लहान मुलाला लात लागली तरी पाया पडतात। आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशातली आमची आई भरलेल्या भांड्याला लात लागल्यानंतर सुद्धा पाया पडते। आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशातली माणसं पाकिस्तानमध्ये जरी उतरले तरी दादा भारत माता की जय आणि वंदे मातरमच म्हणतायत। सांगू तुम्हाला, आपल्या भारत देशातला एखादा जवान पाकिस्तानमध्ये उतरल्यानंतर जर भारत माता की जय म्हणत असेल तर त्या जवानाचं आपण अभिनंदन केलंच पाहिजे ना। कुणाचं? अभिनंदनाचं। काय केलं पाहिजे? घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लेने वो अपनी लाश बिछा दी। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दीवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में ओ झेल रहे थे गोली, ओ झेल रहे थे गोली। जी माणसं धर्माकरता आपलं जीवन देतात ती माणसं दादा मरणाला कधीही घाबरत नाहीत। जी माणसं सीमेवरती उभे असतात ते जवान म्हणत असतात भीत नाही आता आपुल्या मरणा, आणि जे संत धर्माकरता काम करतात ते संत म्हणत असतात भीत नाही आता आपुल्या मरणा। या मृत्यू लोकातले दोनच माणसं अशी आहेत की जे आपल्या जीवनामध्ये मरणाला कधीही घाबरत नाहीत। पहिले आहे संत आणि दुसरे आहे जवान। म्हणून एकतर आपलं जीवन धर्म कार्यासाठी खर्च करावं किंवा एकतर जीवन देश कार्यासाठी खर्च करावं। दादा आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही एवढी विनंती तुमच्या चरणावर ठेवतो। आज आपल्या या पवित्र गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळानं मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्या संधीतून मला तुमचं सर्वांचं दर्शन झालं, आल्यानंतर समाधान वाटलं। सगळे गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वांनी गोड अशी सुंदर अशी मला साथ दिली। ज्यांचा मृदुंग आपण गेली 4-5 दिवस या ठिकाणी ऐकत आहात, आदरणीय श्री हरिभक्त परायण, ज्यांचा परमार्थ पाहत पाहत आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थाची वाटचाल केली, ज्यांचा मृदुंग अत्यंत गोड आहे, ज्यांचा स्वभावही अत्यंत गोड आहे, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन होतं, त्यांच्या नावातच पांडुरंग आहे, अशी आदरणीय श्री हरिभक्त परायण पांडुरंग महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे। महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही। काय म्हणालो मी? महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही। आणि महाराज अशी माणसं सुद्धा बोटावर मोजण्या एवढीच असतात ना। म्हणून भगवंतांनी आमच्या पांडुरंग महाराजांना, नामदेव बाबांनी आमच्या पांडुरंग महाराजांना बोटभर सुद्धा कमी पडू देऊ नये अशी माझी इच्छा आहे। ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं ते काल्याच्या दिवशी पोटभर जेवायला म्हणजे झालं। महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची गोड आणि पवित्र चाल आपण ऐकली आहे। आदरणीय श्री हरिभक्ती परायण संभाजी महाराज आणि भजन सम्राट आदरणीय श्री हरिभक्त परायण इंद्रजीत अण्णा। खरं तर अण्णांच्या चाली ऐकत ऐकत आम्ही कीर्तनकार झालो। इंद्रजीत दादा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत, तर महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो। समस्त ग्रामस्थ मंडळी, आता सर्वांची नावं काय मला माहीत नाहीत, वारकरी संप्रदायातली जुनी पिढी आणि वारकरी संप्रदायातली नवी पिढी कीर्तनामध्ये उपस्थित आहे। माझ्यासोबत आलेले आदरणीय श्री हरिभक्त परायण तबला विशारद आमचे मयूरजी महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो। आणि ज्यांच्या फार गोड अशा वाणीतनं आपण रामकथा या ठिकाणी ऐकत आहात, आमचे परममित्र श्री हरिभक्त परायण सतीश महाराज शास्त्रीजी आज आवर्जून कीर्तनासाठी उपस्थित आहेत। ते मला म्हणाले तुम्ही माझ्या कथेमध्ये जर येत असाल तर मी तुमच्या कीर्तनामध्ये येतो। म्हणून मी दुपारी सुद्धा कथेला 10-15 मिनिटं येण्याचा प्रयत्न केला आणि महाराज अतिशय प्रेमानं माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत। गेली 7-8 वर्षानंतर मला असं वाटतंय आमची भेट आहे। नेहमी आमचा फोन चालू राहतो, परंतु कीर्तनाच्या व्यस्ततेमुळे आमच्या भेटी होत नाहीत। आज आवर्जून आपल्या गावामध्ये भेट झाली, महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो। ज्यांच्या वाणीतनं आपण ज्ञानेश्वरी पारायण ऐकत आहात,
आदरणीय श्री भक्तपरायण आमचे दशरथ ते महाराज तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. बाबांनाही धन्यवाद देतो आणि लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो, ज्यांच्यामुळे आपल्या गावामध्ये येण्याचा योग आहे. आणि कीर्तनाचं यजमानपद ज्यांच्याकडे आहे आदरणीय श्री जयवंता गंगाधरराव भुंबर, त्यांचं काय नाव तो पण जीवनदादा. खरं तर काय झालं बघा, 7 वर्षापूर्वी माझ्या इंडिका गाडीचा फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझी स्मरणशक्ती फार कमी झाली, म्हणून मला नावं ध्यानात राहत नाहीत, बाकी काही नाही. जीवन मामा आणि त्याच पद्धतीनं प्रकाशदादा यांच्या फार प्रेमातनं कीर्तनाचे यजमानपद त्यांनी स्वीकारलं आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आदरणीय श्री सुरेश महाराज धस सर, खरं तर महाराज मी याच्याकरता म्हटलं की त्यांनी 2-3 कीर्तनही केली आहे, म्हणून सरांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो आणि याच ठिकाणी लांबलेल्या वाणीला थांबवतो. शिवम भवतु शिवम भवतु शिवम भवतु. विठोबा रुक्मिणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली